श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 6 जुलैला म्हणजे रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी. तर ही आषाढी एकादशी जी आहे तर ती आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत श्री भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये शयन करतात आणि या 4 महिन्याला चातुर्मास असं म्हटलं जातं. तर आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते. तर या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. तर या दिवशी सर्वजण व्रत करत असतात. तर आषाढी एकादशीला व्रत केल्याने आपल्याला वर्षभरातील सर्व एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आणि त्यामुळेच पहा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करतात. तर बघा आपण या दिवशी केलेल्या सेवा जप तप याचं पुण्य कितीतरी 1000 पटीने जास्त मिळत असतं. तर आषाढी एकादशीला श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही आपण उपाय सेवा केल्या जातात तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि त्याचबरोबर लवकरात लवकर त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. म्हणूनच आपण आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आषाढी एकादशीला उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल, पण हा आंब्याच्या पानाचा प्रभावी उपाय हा नक्कीच करायचा आहे. तर बघा आपण आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने एका रात्रीमध्ये आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि त्याचबरोबर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल. त्याचबरोबर मुलांची पतीची घराची अगदी भरभरून प्रगती होईल आणि तसेच घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागेल. तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कधी करायचा आहे आणि कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर आषाढी एकादशीला तुम्हाला काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला 11 वेळा श्रीहरी भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची कपडे परिधान करायचे आहेत, कारण लाल रंग जो आहे तर तो माता लक्ष्मीचा आवडता रंग आहे आणि त्याचबरोबर पिवळा रंग जो आहे तर तो विष्णूंचा आवडता रंग आहे. त्यामुळे तुम्ही या 2 रंगांपैकी कोणत्याही एका रंगाचे कपडे परिधान करू शकता. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तसेच भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा मग तुमच्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, भगवान विष्णूंचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. फोटो स्वच्छ पाण्याने पुसून काढायचा आहे. फोटोला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. तुळशीपत्र पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. पिवळ्या कलरची मिठाई देखील आपल्याला अर्पण करायची आहे. जर तुमच्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीकृष्णाची सुद्धा मूर्ती घेऊ शकता किंवा विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा तुम्ही या दिवशी मूर्ती घेऊन अभिषेक करू शकता. तर पहा या दिवशी आपल्याला तुळशीपत्र पिवळी फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतरच आपल्याला आपल्या उपायाला सुरुवात करायची आहे. जर बघा आपण उपाय करण्यापूर्वी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं तर आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला निश्चित फळ हे प्राप्त होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी सांगत आहे तर तो उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो, तो म्हणजे आषाढी एकादशीला. तर हा उपाय आपण का करणार आहोत, तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं क्लेश मतभेद होत असतील, अगदी बघा भांडणे नवरा बायकोंची असतील किंवा मग कुटुंबामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा मग घरामध्ये सतत आजारपण असेल, आजारपणामध्ये आलेला पैसा निघून जात असेल, त्याचबरोबर घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग सर्व बंद झालेले आहेत किंवा मग बघा तुम्ही कितीही कष्ट करत आहात कितीही मेहनत करत आहात तरीसुद्धा तुमच्या कष्टाचं यश मिळत नसेल किंवा मग तुमचा एखादा उद्योगधंदा आहे तर तो उद्योगधंदा चालत नसेल किंवा घरामध्ये इडापिडा असेल, यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्या पतीची प्रगती होत नसेल किंवा मग तुमच्या घरातील मुलांनी खूप शिक्षण घेतलेलं आहे तरीसुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना नोकरी मिळत नाही किंवा तुमची जी काही कामं आहेत अडलेली कामं आहेत तर ती अडलेलीच राहिलेली आहेत. तर अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू जी लागणार आहे तर ते म्हणजे पावसाचं पाणी.
तर बघा सगळीकडे पाऊस पडत आहे, यामुळे तुम्हाला 1 ग्लास भरून पावसाचं पाणी घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही 1 तांब्याभर सुद्धा पाणी घेऊ शकता. तसेच बघा एक मातीची पंती घ्यायची आहे, यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात ही लावायची आहे. त्यानंतर त्या पंतीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायची आहेत आणि सोबतच तुम्हाला 2 अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. तर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडापाशी जायचं आहे. पहा आंब्याची झाडं हे प्रत्येकाच्याच बागेमध्ये असतात, तर त्यामुळे तुम्हाला सहज हा उपाय करता येऊ शकतो. तर बघा प्रत्येकालाच माहिती आहे की आंब्याची पानं जे आहेत तर ते आपण पूजेमध्ये वापरत असतो. तर ज्या पूजेमध्ये आंब्याची पानं नसतील तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. आंब्याच्या झाडामध्ये सगळ्यात जास्त सकारात्मक ऊर्जा असते आणि नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करण्याची आंब्याच्या झाडामध्ये ताकद असते. आंब्याचं पान असेल, खोड असेल, फळ असेल किंवा मूळ असेल, तर या सर्व ज्या काही आंब्याच्या पानांविषयी किंवा आंब्याच्या झाडाविषयी जे आहे तर ते धार्मिक पूजामध्ये वापरले जाते. तर या वृक्षामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा एक आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर ह्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत किंवा मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. तर या सर्व आपल्याला वस्तू घेऊन आंब्याच्या झाडापाशी जायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जे आपण जल घेऊन गेलेलो आहोत तर ते जल आपल्याला आंब्याच्या मुळांना अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर तुमचा उजवा हात झाडाच्या खोडाला लावायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. बघा तुमची कोणती पण इच्छा असू द्या तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर ही तुमची सर्व सेवा करून झाल्यानंतर आंब्याची तुम्हाला 7 पानं घ्यायची आहेत आणि ही 7 पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत. ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर त्याला लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि 7 पानं जी आहेत तर त्या धाग्यामध्ये आपल्याला बांधायची आहेत. म्हणजेच आपल्याला या 7 आंब्याच्या पानांचं तोरण हे करायचं आहे. तोरण झाल्यानंतर तोरण हे मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे. कारण मुख्य दरवाज्यावरती हे तोरण लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करत असते. त्यामुळे आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याचे पानांचं तोरण हे बांधायचं आहे. यामुळे तुमच्या घरातील जे काही दोष आहेत, इडापिडा आहे तर ती सर्व नष्ट होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग असतील तर त्या प्रसंगातून बाहेर निघण्याचा सुद्धा तुम्हाला मार्ग मिळतो. त्यामुळे हा जो उपाय आहे तर हा उपाय आषाढी एकादशीला सर्वांनी नक्की करायचा आहे.